उन्हाळ्यात बाहेरून आलात, काहीतरी थंडगार प्यावंसं वाटतंय, तर फक्त 5च मिनिटात बनवा असा हा आमपन्ना. ही आमपन्ना रेसिपी बनवायला एकदमच सोपी आहे आणि मी एकदमच घरातल्याच इन्ग्रेडियंट्सनी बनवून ही रेसिपी तुम्हाला सांगणार आहे. तर एकदमच रिफ्रेशिंग ड्रिंक आहे ही. तर रेसिपी नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर हॅलो एव्हरीवन अँड मोस्ट वेलकम टू रोशनीज किचन. तर आज आपण बनवणार आहोत आमपन्ना. तर घरातलेच इन्ग्रेडियंट्स मी वापरले आहे आणि अगदी साधी सोपी रेसिपी आहे. तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. मी इथे 2 कैऱ्या घेतल्या आहेत. त्या आधी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. आमपन्ना हे 2-3 प्रकारे बनवले जाते. मी तुम्हाला ही एकदम साधी पद्धत सांगते. तुम्ही अजून कुठल्या पद्धतीने आमपन्ना बनवता हे पण मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. इथे मी कुकर ठेवला आहे गॅसवर. त्यामध्ये 2 कैऱ्या टाकल्या आहे आणि वरतून थोडंसं पाणी टाकलं आहे. इथे आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. व्यवस्थित आपल्याला कैऱ्या शिजून घ्यायच्या आहे. जोपर्यंत इथे कैऱ्या शिजत आहे तोपर्यंत इथे मी 1 चम्मच जिरे भाजून घेणार आहे तव्यावर. मी इथे गॅस फुल ठेवलेला आहे. तवा एकदम आपला कडक तापलेला आहे. त्यावर 1 चम्मच जिरे ॲड करून जिरे पण मी इथे व्यवस्थित भाजून घेते आहे. इथे जिऱ्याची पूड करायची म्हणजे जिऱ्याची पावडर करायची आपल्याला. तुम्ही जर डायरेक्ट जिऱ्याची पावडर टाकली तरी पण चालेल, पण मी इथे जिरे भाजून मध्ये खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे. तर जिऱ्याचा एक मस्त वास येऊपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. अगदीच छान सुगंध यायला लागला इथे. तर इथे मी गॅस बंद करून दिला आहे. बंद गॅसवर पण मी इथे व्यवस्थित ते भाजून घेतले आहे आणि आता हे खलबत्त्यामध्ये काढून घेणार आहे मी आणि कुटून घेणार आहे. इथे जिरे आपले व्यवस्थित भाजल्या गेल्यामुळे हे लगेचच याची पावडर बनते. जास्तही काही वेळ लागत नाही. अगदी 1 ते 2 मिनिटातच इथे जिरे कुटले गेले होते. इथे मस्त आपलं रेडी झाले आहे. आता इथे मी 3 शिट्ट्या झाल्या. मग एकदा उघडून बघितलं होतं मी कुकर. तर इथे कैऱ्या शिजल्या नव्हत्या, थोड्याशा कच्च्या वाटत होत्या. त्यानंतर अजून 2 शिट्ट्या मी इथे काढून घेतल्या आहे. म्हणजे इथे जवळपास मला 2 कैऱ्या शिजायला 5 शिट्ट्या कुकरच्या मी काढून घेतल्या आहे. आता एका प्लेटमध्ये आपल्याला ह्या कैऱ्या काढून घ्यायच्या आहे आणि या थोडं थंड होऊ द्यायच्या आहेत आपल्याला. तर एकदमच रिफ्रेशिंग ड्रिंक आहे हे आमपन्ना म्हटलं तर. खूपच खरंच सांगते, खूपच छान लागतं. तुम्ही या उन्हाळ्यात नक्की ट्राय करून बघा जर अजून तुम्ही कधी ट्राय केलेलं नसेल तर ह्या पद्धतीने. कारण ही जी मी प्रोसेस आज दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये ती खूपच सोपी प्रोसेस आहे. आमपन्ना बनवायचे अजून प्रकार आहेत, पण हा जो एक प्रकार मी दाखवते हा सगळ्यात सोपा आहे. तर इथे मी दोन्ही कैऱ्या काढून घेतल्या आहे प्लेटमध्ये. या थोड्याशा गार झाल्या का लगेच आपल्याला चम्मचने असा त्याचा गर काढून घ्यायचा आहे. आणि त्या शिजल्यामुळे याचा जो पल्प आहे म्हणजेच गर आहे तो एकदम इझिली निघतो. कैऱ्या पूर्णपणे इथे थंड झालेल्या नाही आहे, थोडंसं कोमटच आहे त्या. तर इथे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला त्याचा सगळा गर काढून घ्यायचा आहे. कैरीची जी कोय आहे त्याला पण भरपूर गरला असतो. तर तो पण इथे मी चम्मचने काढून घेणार आहे. बघा एका कैरीचा गर एवढा निघाला आहे. आता दोन्ही कैऱ्यांचा इथे मी काढून घेतला आहे आणि इथे मी गूळ नाईफने कट करून घेतला होता बारीक, तो याच्यात टाकायचा आहे. तुम्ही इथे गूळ चवीनुसार वापरू शकता, तुम्हाला कितपत गोड पाहिजे किंवा तुमच्या कैऱ्या किती आंबट आहे किंवा कशा आहेत त्या टेस्टला त्याच्यानुसार तुम्ही इथे गूळ टाका. तुम्ही इथे गुळाऐवजी साखरेचा जरी वापर केला तरीही चालणार आहे किंवा अर्धी साखर आणि अर्धा गूळ असा वापरला तरी देखील ते चालणार आहे. तर गूळ टाकल्यानंतर हे आपल्याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त इथे काही करायचं नाही कारण आपल्याला हे एकदा मिक्स करून
मिक्सर जारमध्येच आपल्याला टाकून हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. इथे व्यवस्थित झालं आहे मिक्स. आता मी हे मिक्सर जारमध्ये काढून घेणार आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला आता पहिल्यांदा आला असाल किंवा अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच भरपूर व्हिडिओज बघायला भेटतील, रेसिपीज बघायला भेटतील माझ्या चॅनलवर. किंवा तुम्हाला अजून कुठली रेसिपी बघायची इच्छा असेल तर ते पण तुम्ही मला सांगू शकता कमेंटमध्ये. तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला पण लाईक करा आणि कमेंट देखील करा की आमपन्नाची रेसिपी कशी झाली होती किंवा तुम्ही अजून कुठल्या प्रकारे आमपन्न बनवतात. तर इथं सगळा पल्प आणि गूळ जो आपण मिक्स केला होता तो इथे मिक्सर जारमध्ये मी काढून घेतला आहे. आणि आता याच्यामध्ये जे जिरे आपण कुटले होते त्याची पावडर आपल्याला याच्यात टाकून घ्यायची आहे. तुम्ही ट्रस्ट मी की याच्याने फारच टेस्टमध्ये चेंज होतो, फारच छान टेस्ट लागते याची. तर जिरे पावडर याच्यात नक्की टाका. वरतून चवीनुसार मी साधं मीठ टाकलं आहे. आणि तुमच्याकडे जर काळं मीठ असेल तर काळं मीठ पण तुम्ही याच्यात थोडंसं ॲड करू शकता. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी ॲड केलेलं नाही आहे. बट काळं मीठने पण टेस्ट फारच छान लागते. बघू शकता तुम्ही, आपल्याला एकदम मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे आणि त्याचा असा आपला हा पल्प झाला आहे. आणि तुम्ही हे एका काचेच्या बर्नीत टाकून 2 महिने फ्रीजमध्ये ठेवून पण तुम्ही हे स्टोअर करू शकता. जेव्हा तुम्हाला वाटेल तर आता आपल्याला काही थंडगार प्यायचं आहे तर तुम्ही हे लगेच 2 ते 3 चम्मच टाकून त्याच्यामध्ये गार पाणी टाकून तुम्ही हे पिऊ शकता. तर 2 महिने इझिली स्टोअर करू शकता तुम्ही याला एका काचेच्या बर्नीमध्ये. तर आता मला इथे लगेच बनवायचं होतं म्हणून मी एका ग्लासमध्ये 3 चम्मच तो कैरीचा पल्प घेतला आणि त्यामध्ये खूप सारं गार पाणी मी ॲड करणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला वरतून मिक्स करून इथे आपलं आमपन्न रेडी आहे. तर तुम्ही जर बाहेरून कुठे उन्हातून आलात किंवा खूपच गरम होत असेल तर हे एकदम रिफ्रेशिंग ड्रिंक आहे. हे एनर्जी देखील देतं आपल्या बॉडीला. हे बघा, इथे गार पाणी टाकल्यानंतर मिक्स केले आणि हे लगेच रेडी आहे आपल्याला प्यायला. त्यानंतर इथे मी 4 ते 5 मेंबर्ससाठी बनवायचं होतं त्यामुळे मी सगळं एका पातेल्यात काढून घेतला. तर याच्यामध्ये खूप सारं मी पाणी ॲड केलं आहे, गार पाणी. तुम्ही हे बनवून फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. तुम्हाला जर लगेचच प्यायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये बर्फ टाकून पण लगेच पिऊ शकता. तुम्ही हे जेवढं थंड प्याल ना तर तेवढं हे टेस्टला छान लागतं. तिथे 3 ते 4 आईस क्यूब्स मी ॲड केले आहेत. तर तिथे ग्लासमध्ये पण प्यायचं होतं मी त्यामध्ये पण आईस क्यूब्स ॲड केले आहेत आणि इथे लगेचच प्यायला रेडी आहे. तुम्हाला जर गार्निशिंग वगैरे करायची असेल ग्लासला तर तुम्ही ते पण करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.